नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजची माझी स्वामींच्या नामजप लिहिण्याची सेवा करून झाली. तर आज तुम्हाला एका महत्त्वाच्या म्हणजेच श्री विद्या सरस्वती पूजन संच याविषयी सांगणार आहे. तर ही माहिती ज्यांच्याकडे हे सरस्वती संच नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, आपल्याला प्रत्येकाच्याच घरात लहान मुले मुली विद्यार्थी असतात व त्यांच्याबरोबर आपल्यालाही गरज असते ती म्हणजे चांगल्या बुद्धीची. तसेच आत्ताच 10वी ते 12वीच्या परीक्षासुद्धा चालू आहेत. तर आपल्या मुलांनी व्यवस्थित अभ्यासाला बसावे, त्याचबरोबर त्यांना परीक्षेत चांगले मार्क मिळावे यासाठी सरस्वती स्तोत्र मंत्र पठणाचे महत्त्व एक आगळे वेगळे आहे. आणि ते आपल्याला प्राप्त होऊ शकतात ते म्हणजे या दिंडोरी प्रणीत मार्गात मिळणाऱ्या सरस्वती संचातल्या गोष्टींमुळे. कारण त्यामध्ये अभ्यासासाठी विद्यार्थ्यांच्या बुद्धितल्लकतेसाठी जेवढ्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्या सर्व व्यवस्थित दिलेल्या आहेत. आपल्या मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी तसेच पेपरला जाताना सोबत स्वामींची सरस्वती मातेची सेवा करून आपल्यासोबत कोणत्या गोष्टी न्याव्या याची सुद्धा माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला देत आहे. मुळात हा जो विद्या सरस्वती संच आहे त्याचा उपयोग आपल्या बौद्धिक विकासासाठी होतो. यातील मंत्र यंत्र तसेच स्तोत्र यांचे आपण जेव्हा पठण पूजा करून आपल्याजवळ ठेवतो तेव्हा त्यामुळे आपली मुले ही अभ्यास करायला लागतात. यामध्ये अनेक अशा सेवा आहेत की त्यामुळे आपले बुद्धी परिवर्तन घडून येते. तर ज्यांची मुले रोज अभ्यासाविषयी ऐकत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचे लक्ष लागत नाही, त्यांचे पाठांतर चांगले होत नाही, त्याचबरोबर जी मुले अभ्यास करतात पण पेपरला बसल्यावर ऐनवेळी प्रश्नांची उत्तरे विसरतात, त्यांच्यासाठी देखील यामध्ये स्मरणशक्ती वर्धक अशी अनेक मंत्र व स्तोत्रे दिलेली आहेत. व मधाच्या काडीने दर महिन्याच्या शुद्ध पंचमीला ऐम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आपल्या जिभेवर काढण्याविषयीची जी महत्त्वाची माहिती आहे ती सुद्धा या संचातूनच आपल्याला मिळते. त्यामुळे प्रत्येकाने हा संच नक्की घ्या. तसेच ज्यांची मुले शाळेत तसेच स्पर्धा परीक्षा अशा महत्त्वाच्या परीक्षांना बसणार आहेत त्यांनी या दिंडोरी प्रणीत केंद्रातून हा विद्या सरस्वती पूजन संच जरूर आजच घरी आणावा. मला स्वतःला याचे खूप अनुभव आलेले आहेत. माझे तर कॉलेज वगैरे कधीच पूर्ण झाले आहे तरीसुद्धा आम्ही घरामध्ये मोठ्यांपासून लहानांपर्यंत प्रत्येकासाठी एक एक विद्या सरस्वती संच घेऊन त्यातील यंत्र वगैरे रोज आपल्या जवळ ठेवत असतो. त्याचबरोबर काही शुभ मुहूर्तांवर त्यातील स्तोत्र वगैरे नेहमी पठण करत असतो. तर बघा, या संचाचे जे पूजन आहे ते आत्ताच वसंत पंचमीच्या शुभमुहूर्ताच्या निमित्ताने सर्व केंद्रांवर व श्री गुरुपीठावर झाले व त्याच्या आदल्या दिवशी श्री गणेश जयंतीच्या निमित्त श्री गणेश याग संपन्न झाला. बघा, आपल्या मुलांकडून श्री गणपती अथर्व शीर्ष रोज म्हणून घेत जा. कारण गणपती या नावातच गणित हा शब्द दडलेला आहे. त्यामुळे तुमची मुले गणित विषयाचा अभ्यास त्यांच्याकडून जर पाहिजे तसा होत नसेल तर त्यावर प्रभावी म्हणजे गणपती अथर्व शीर्ष पठण. तसेच आपल्या घरातील गणपतीच्या मूर्तीवर याने जलाभिषेक करा व ते तीर्थ सर्वांनी घ्या. त्याचबरोबर गणेश गायत्री मंत्र जपा. त्याचबरोबर ज्यांना कर्ज आहे त्यांनी हरिद्रा गणेश ऋणनाशक मंत्र जपा व आपल्या सर्वांकडे नित्यसेवा व श्री विद्या सरस्वती पूजन संच नक्की असू द्या. तर आता मी तुम्हाला माझा श्री विद्या सरस्वती संच पूजन व त्याच्यातील सर्व वस्तू दाखवते. श्री स्वामी समर्थ. श्री विद्या सरस्वती पूजन संच महत्त्व. श्री विद्या सरस्वती पुस्तिका. या पुस्तकामध्ये दिनचर्या, बुद्धिवर्धक मंत्र, बुद्धीच्या विविध दैवतांची म्हणजेच श्री गणेश, श्री सरस्वती स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, श्री रामरक्षा व स्मरणशक्ती वाढविणाऱ्या स्तोत्र मंत्रांची सुलभ मांडणी दिलेली आहे. तर या
पुस्तकामध्ये जी आशीर्वाद रूपी जी पहिली प्रस्तावना दिलेली आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या रोजच्या दिनचर्येविषयी जी माहिती दिली आहे ना, ती तुम्ही वाचलीत ना, की पुढे तुम्ही जायचे थांबूच शकत नाही. पुढची पाने तुमच्याकडून आपोआप उलटली जातात. बालगोपालांनी रोज आई-वडिलांना नमस्कार करावा. तसेच श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री गणपती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, श्री सरस्वती स्तोत्र, श्री रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, गायत्री मंत्र, सूर्य मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, सरस्वती मंत्र, नवग्रह स्तोत्र, नवग्रह कवच, सरस्वती बीज मंत्र, कालभैरवाष्टक स्तोत्र तसेच 62 सरस्वती मंत्र हे रोज म्हणावेत. आहार विहारावर नियंत्रण ठेवावे. स्तोत्र, मंत्र व श्लोकांच्या नित्य पठनाने पाठांतर होऊन स्मरणशक्ती वाढते. वाणी शुद्धता अंगी, चातुर्य व धैर्य येते. शब्दोच्चार स्पष्ट करता येतात. निर्भयता निर्माण होते. ज्ञानवृद्धी होते. पापभीरू वृत्ती निर्माण होते. वैचारिक दर्जा निर्माण होतो. प्रतिभाशक्ती वृद्धिंगत होऊन सूक्ष्म अर्थाचे आकलन होऊन आकलनशक्ती, स्मरणशक्तीत प्रचंड वाढ होते. मनोबल, आत्मबल व आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक विचारातून विकासात्मक बदल होऊन प्रगतीकडे वाटचाल होते. मात्र हे सर्व तात्काळ होणे शक्य नाही. त्यासाठी वाचन, मनन, चिंतन व नियमितपणे सेवा करणे गरजेचे आहे. बघा, यशोशिखर गाठणे अवघड असले तरी ध्रुवाचे मनोबल अंगी रुजविल्यास असाध्य असे काहीच नसते. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी सदोदित आहेतच. त्याचबरोबर यामध्ये जी मंत्र दिलेली आहेत त्यांचे देखील महत्त्व असे. मंत्र या शब्दाचा अर्थ म्हणजे मनातील वाईट विचार त्यागणे व त्या जागी नव्या चांगल्या विचारांना रुजविणे. जेव्हा मनात ईश्वरासंबंधी विचार येतात तेव्हा नकारात्मकता दूर जाऊन सकारात्मक भाव, ऊर्जा, चैतन्य, सत्विचारांचे निर्माण होते. अंतर्मनात समाविष्ट होऊन आपल्याला आत्मिक समाधान प्रदान करतात ते स्तोत्रमंत्र होत. स्तोत्रमंत्रांच्या उच्चाराने अलौकिक ऊर्जेचा उदय होतो. आजूबाजूचे वातावरण शांत व भक्तिमय होत असते, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा एकत्रित होऊन मनःशांती मिळत असते. प्रत्येकाच्या जीवनातील आर्थिक, सामाजिक, शारीरिक अशा सर्व प्रकारच्या समस्या स्तोत्रमंत्रांच्या जपाने संपुष्टात येत असतात. स्तोत्रमंत्र जपाने मानवातील सुप्त शक्तींचा विकास होऊन त्यांचा संचार होतो. मेंदूचे विशेष भाग सक्रिय होतात. काही शब्दांवरील विशिष्ट अनुस्वार, मात्रा, जोडाक्षरे इत्यादीमुळे मानवी शरीरातील विशिष्ट संप्रेरके स्त्रवतात, ज्यामुळे काही शारीरिक आजार देखील बरे होतात. मंत्रांचा वापर वाचा, मन व चिंतनाने होतो. मंत्रांचे पठण, जप करीत असताना ज्या स्पंदन लहरी निर्माण होतात त्या लहरींमुळे शारीरिक ऊर्जा स्त्रोतांची कमतरता भरून निघते. योग्य रीतीने शुद्धता पाळून स्तोत्रमंत्रांचा उपयोग व्याधी निवारण्यासाठी केल्यास असाध्य ते आजार या माध्यमातून बरे होतात. मन शांत असल्यास मानवाच्या अर्ध्याहून अधिक समस्या दूर होत असतात. या उपायासाठी स्तोत्र मंत्र पठण हाच एक प्रभावी मार्ग आहे. तर यामध्ये दिलेल्या वस्तू, यामध्ये दिलेले यंत्र, फोटो ते पाहूया. श्री स्वामी समर्थ महाराज अभ्यासाचे नियमित कर्म करणारा आणि सुसंस्कारी जीवन अवलंबणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी सदैव उभे राहून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभिवचन सार्थ करणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. त्याचबरोबर श्री मारुती फोटो, श्री हनुमंतासारखी शक्ती, युक्ती आणि बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी सदैव प्रेरणा देणारे दैवत. श्री गणेश, भगवान श्री गणेशांसारखी कुशाग्र बुद्धी व मातृपितृ भक्ती प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये रुजावी यासाठी सदैव श्री गणेशाचे ध्यान. माता सरस्वती, जिभेवर माता सरस्वतीचा वास राहून कुशाग्र बुद्धी व ज्ञान प्राप्तीसाठी माता सरस्वतीचे नित्य ध्यान. स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंदांसारखे तेज, शुद्ध चारित्र्य आणि एकपाठी व्यक्तिमत्व तयार व्हावे म्हणून सदैव प्रेरणादायी असणारे स्वामी विवेकानंद. सरस्वती यंत्र,
माता सरस्वती ज्या आसनावर विराजमान आहेत त्या यंत्रस्वरूपी आसनाच्या श्रद्धेय पूजनातून मनात सकारात्मक भाव निर्माण होतो. रुद्राक्ष मनातील भय आणि आरोग्याच्या समस्या दूर करून ज्ञानसाधनेत सदैव तत्परता निर्माण करणाऱ्या भगवान शिवांना अतिप्रिय असणारा रुद्राक्ष. सरस्वती पूजनानंतर रुद्राक्ष विद्यार्थ्यांनी गळ्यात धारण करावा. तसेच हा या संचातील जो फोटो आहे, श्री गणेश, श्री स्वामी समर्थ, श्री मारुती, माता सरस्वती, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांची रोज पूजा करावी. जिथे मुले अभ्यास करत असतील तिथे याची फ्रेम बनवून लावावी किंवा अनेक संच जर आपल्या घरामध्ये 3-4 असतील तर त्यातील काही फोटो महत्त्वाच्या ठिकाणी ठेवावे, जसे आपल्या तिजोरीमध्ये देखील एक ठेवावा. तसेच या संचामध्ये ही लाल रंगाची एक पोटली दिलेली आहे. त्यामध्ये दुर्वा, सफेद रुईची फुले, आपट्याची पाने, सफेद गुंज, शमीची पाने या सर्व वस्तू आहेत. तर त्यांचे महत्त्व. दुर्वा श्री गणेशांना प्रिय असणारी दुर्वा ही वनस्पती उत्तम आरोग्यदायी, मनाला शीतलता व शांतता प्रदान करणारी आहे. सफेद रुईची फुले उत्तम आयुर्वेदिक गुणधर्म असणारी आणि जिच्या केवळ सहवासाने विद्यार्थ्यांच्या मनात विद्याप्राप्तीचा सकारात्मक भाव निर्माण करणारी ही फुले आहेत. तसेच यात शमीची पाने आहेत. शमीची पाने शमी वृक्षाभोवती गोलाकार फिरणाऱ्या सकारात्मक लहरी विद्यार्थ्यांना कठीण विषयांतील ज्ञान सहज प्राप्त करून देतात. सफेद गुंज अखंड ऊर्जेचा स्रोत असणारी व मनात सकारात्मक विचार निर्माण करणारी सफेद गुंज मनाची चंचलता व भय दूर करते. आपट्याची पाने दसऱ्याला सोने रूपात पूजन केले जाणारे आपट्याचे पान अभ्यासासाठी आवश्यक मनाची एकाग्रता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त. तसेच या संचामध्ये एक छान स्वामींचा फोटो असलेला पेन देखील देण्यात आलेला आहे. पेनाच्या नित्य वापराने बोटातील ॲक्युप्रेशर पॉइंट दाबले जाऊन मेंदूला सकारात्मक ऊर्जेचा पुरवठा होऊन स्मरणशक्ती वाढविणारी संप्रेरके कार्यान्वित झाल्याने लिहिलेल्या गोष्टी स्मरणात राहतात. त्याचबरोबर यामध्ये मधाची एक छोटी बाटली व दर्भकाडी दिलेली आहे. तर यामध्ये दर्भाचीच काडी जिभेवर ऐम काढण्यासाठी का दिलेली आहे, तर त्या दर्भाच्या काडीचे विशेष महत्त्व. दर्भाच्या काडीने जिभेवर विशिष्ट संपर्क होऊन जिभेवर स्पंदने निर्माण होऊन मेमरी चार्जेस कार्यान्वित होऊन स्मरणशक्तीला चालना मिळते. त्यामुळे याच काडीने दर महिन्याच्या शुद्ध पंचमीला आपल्या मुलांच्या तसेच सर्व व्यक्तींनी, जेवढे घरात व्यक्ती आहेत त्यांनी एकमेकांच्या जिभेवर दर महिन्याच्या शुद्ध पंचमीला ऐम हे अक्षर लिहावे. त्याचबरोबर श्रीयंत्र, संरक्षण यंत्र, आरोग्य यंत्र, सरस्वती यंत्र, विद्याप्रदाता यंत्र श्री विद्या सरस्वती पुस्तिकेतील स्तोत्रमंत्र पठणाने सिद्ध करायचे आहेत व सरस्वती पूजनानंतर ते आपल्या जवळ ठेवायचे आहेत. मुलांचे जे यंत्र असतील ते मुलांना त्यांच्या बॅगमध्ये रोज देऊन टाकायचे. आपले मंत्र जे आहेत ते आपल्या पर्समध्ये आपण रोज संग्रह करून ठेवून द्यायचे. तर बघा, यामध्ये हा स्वामी महाराजांचा फोटो दिलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये हा सरस्वती यंत्र दिलेला आहे. या सरस्वती यंत्राच्या मागे जी सेवा दिली आहे ती पूर्ण करायची व त्यानंतर हे आपल्या जवळ ठेवायचे. त्यात आणखीन महत्त्वाचे म्हणजे विद्याप्रदाता यंत्र, याच्याही मागे जी सेवा दिलेली आहे ती आपण करून घ्यायची आणि आपल्या जवळ ठेवायचे. त्याचबरोबर अद्भुत आरोग्य यंत्र, याच्यावर देखील मागे सेवा दिली आहे. रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून धूप दाखवून जवळ ठेवणे. एकदा माळा करून ठेवले आणि नंतर परत कुठल्या विशिष्ट पूजेच्या वेळी आपण जेव्हा बाहेर काढतो तेव्हा परत सर्व यंत्र एकदा हातात घेऊन त्यांच्यावर 11 माळा करायच्या, म्हणजे ते ऊर्जित होत राहतात. त्याचबरोबर नवग्रह शांतिकारक राहू केतू कालसर्प निवारण यंत्र, याच्यामध्ये देखील
11 माळांची एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून सेवा करावी असे सांगितले आहे. त्याबरोबर हे श्रीयंत्र दिलेले आहे. हे श्रीयंत्र देखील या सर्व यंत्रांसोबतच आपल्याजवळ ठेवावे. त्याबरोबर यामध्ये श्री स्वामी समर्थ संरक्षण यंत्र दिलेले आहे. तर या विद्या सरस्वती संचाचे संपूर्ण शास्त्रोक्त पूजन ते तुम्ही कसे कराल? तर श्री गुरुपीठ या नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे, बघा नीट ऐका, श्री गुरुपीठ. तर या चॅनलवर शास्त्रींनी या संचातील सर्व साहित्याची व्यवस्थित मांडणी करून अगदी पुस्तकातील अक्षरे गिरवण्यापर्यंत सगळी सेवा दाखवली आहे. किंवा तुम्ही यूट्यूबवर अगदी असे जरी सर्च केले की श्री विद्या सरस्वती संच पूजन, तरी ते व्हिडिओ आपल्याला मिळून जातात. त्यामुळे अगदी कळकळीने सांगते, हे संच घरी आणा. कुठल्याही दिंडोरी प्रणित केंद्रात सहज मिळेल. तसेच किंवा गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तसेच दिंडोरी दरबारात गेलात तर हे संच आणायला विसरू नका. तसेच हा 3 मुखी रुद्राक्ष आहे. याचे महत्त्व काय व हा का घालावा, कसा वापरावा, याचा माझा पहिला व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. खूप खूप उपयोगी वस्तू आहेत या. परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपेने त्या आपल्याला प्राप्त झाल्या आहेत, तर त्या नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व सर्वांना ही माहिती शेअर करा. श्री स्वामी समर्थ.